आजच्या मननाकरिता आम्ही निर्गमाचं पुस्तक काढूया. आम्हाला सुपरिचित असणारा शास्त्रभाग आम्ही वाचूया आणि पुन्हा एकदा आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा किती थोर आहे, हा किती अद्भुत आहे, त्याच्या वचनाच्या द्वारे पाहण्यास प्रभू आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो. निर्गमाचं पुस्तक ह्याचा अध्याय 16 आणि 16व्या अध्यायाचे 2-3 वचन मी तुमच्या समोर वाचणार आहोत. हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये आम्ही इस्रायल लोकांना आणि त्यांच्या जीवनामध्ये जो अद्भुत पुरवठा त्या थोर देवाने केला त्याबद्दल पाहणार आहोत. इस्रायल कशा प्रकारे मिसर देशाच्या गुलामगिरीतून बाहेर पडला, मोठ्या उत्साहाने, विजयाच्या गीताने आणि त्याच्यापेक्षाही मोठं अद्भुत कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे देवाने त्यांना मोठ्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हा प्रवास त्यांचा सुरू झाला, या प्रवासामध्ये अनेक अडखळणं आले. ज्या ज्या वेळेस अडखळणं आले त्या त्यावेळेस देवाने त्यांची सर्व अडखळणे दूर केली. ज्या ज्या वेळेस या लोकांना गरज भासली त्या त्यावेळेस देवाने मोठा पुरवठा त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आमच्या जीवनामध्ये पण तसंच आहे प्रियांनो. आम्ही ह्या जगामध्ये यात्रेकरू असे आहोत. आम्ही ह्या जगामध्ये उपरी असे आहोत. प्रवास मोठा आहे, गरज मोठी आहे, परंतु आमचा प्रभू त्याच्यापेक्षाही मोठा आहे. आणि म्हणून तर आम्ही इफिसकराच्या पत्रामध्ये, फिलिपकराच्या पत्रामध्ये वारंवार वाचतो की कशा प्रकारे माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या द्वारे, गौरवाच्या द्वारे तो पूर्ण करील. फिलिप 4:19 मध्ये आम्ही वारंवार तेच वाचतो प्रियांनो. आज देखील मरणामध्ये आम्ही पाहणार आहोत ह्या लोकांची गरज कशा प्रकारे त्या थोर देवाने पूर्ण केली. निर्गमाचं पुस्तक ह्याचा अध्याय 4 आणि त्याचे 4थं वचन आणि तदनंतर आम्ही 13 आणि 14 वचन वाचूया. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. वाचलेला शास्त्रभाग प्रभू आपणाकरिता आशीर्वादाचा करो. वचन 13 पासून पुढपर्यंत वाचूया. संध्याकाळी असे झाले की लावे येऊन सर्व छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकण्या एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. 15वं वचन. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय? हा आमचा शास्त्र भाग आहे प्रियांनो. इस्रायल लोक त्याच्याकडे पाहून म्हणाले, हे काय? खूप अगोदर आणि आता पण आम्ही आम्ही नेहमी आमच्या समोर एक मॅगझिन पाहतो. मराठीमध्ये एक मॅगझिन होती, मान्ना, आणि त्याच्यामध्ये एक चित्रलेख होता. मुखपृष्ठ आम्हाला पाहायला भेटतं. लहान लेकरं, आई वडील कशा प्रकारे मान्ना गोळा करत असताना एक मान्ना मासिक आमच्याकडे नेहमी प्रभूच्या दासांनी जे लिहिलेले आम्ही नेहमी त्याच्यावरती पाहायचो. ह्या ठिकाणी प्रभू कशा प्रकारे ह्या लोकांची एक गरज पूर्ण करत आहे आणि ती आहे त्यांना स्वर्गातून त्याने अन्न पुरवलं. ते अन्न पुरवत असताना ज्यावेळेस लोकांनी ते पाहिलं, त्या अन्नाकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्याला नाव दिलं. त्याचं नाव मराठीमध्ये असं आहे, हे आहे तरी काय. हे संपूर्ण त्याची ओळख आहे त्या अन्नाची. त्यांना त्या अन्नाबद्दल काही माहीत नव्हतं आणि म्हणून त्याला नाव देण्यात आलेले मन्ना. याचा अर्थ आहे व्हॉट इज इट, हे आहे तरी काय. आणि ह्यावरच आम्ही थोडा वेळ मनन करूया प्रियांनो. हे आहे तरी काय, कशा प्रकारे मान्ना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला आठवण करून देते. आणि म्हणून ते पाहत असताना या मान्यातून 2-3 गोष्टी आम्ही आजच्या ह्या सकाळी पाहूया. आणि ह्या मोठ्या जीवनाच्या प्रवासामध्ये, आमच्या विश्वासणाऱ्याच्या ह्या प्रवासामध्ये आमचा मान्ना, आमचा थोर प्रभू येशू ख्रिस्त उत्तम पुरवठा आहे आणि कशा प्रकारे तो आमची सर्व गरज पूर्ण करतो. इस्रायल लोकांना मोठी भूक लागलेली आहे, कारण प्रवास केलेला आहे, थकलेले आहेत, अन्न अन्न करत आहे. परंतु किती अद्भुत प्रकारे देवाने त्यांना ही गरज स्वर्गातून पुरवलेली आहे. व्हॉट इज इट, हे आहे तरी काय. काय बरं ह्याचा अर्थ आहे? ज्यावेळेस इस्रायल लोकांनी ह्या मान्याकडे पाहिलं, सकाळी उठून पाहिलं आणि त्यांना सर्व तयार असलेलं दिसलं. आमचा प्रभू आमच्यासाठी सर्व तयार करून ठेवतो प्रियांनो. सकाळी सकाळी है ना,
सर्व तयार केलेलं, आमच्यासाठी वाढून ठेवलेलं आमचा प्रभू रोज सकाळी आमच्यासाठी करत असतो. त्याबद्दल आम्ही त्या थोर देवाला धन्यवाद देऊया. अशाच प्रकारे नवीन करारामध्ये आम्ही प्रेषित ज्यावेळेस प्रभूचे शिष्य ज्यावेळेस मागं पडले, ज्यावेळेस त्या समुद्राच्या किनाऱ्यापाशी ज्यावेळेस ते आले, त्या ठिकाणी देखील प्रभूने सकाळी सकाळी त्यांच्यासाठी विस्तव तयार केला. आणि त्या विस्तवावर भाजलेली भाकर आम्हाला पाहायला मिळते, मासा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. कशा प्रकारे उत्तम न्याहारी आमचा प्रभू आमच्यासाठी करतो प्रियांनो. उत्तम ते पुरवल्या वाचून तो आम्हाला कधीच सोडत नाही. रोज सकाळी त्याची करुणा, त्याची दया, त्याची कृपा आमच्याकरिता नवीन होत असते प्रियांनो. आज देखील यांच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला शिकवतो. हजारो वर्षांअगोदर घडलेली ही घटना, परंतु आज देखील आम्हाला किती आनंद देणारी, मनाला किती उत्तेजन देणार आहे प्रियांनो. त्यांनी त्या मान्याकडे पाहिलं आणि ते म्हटले, हे आहे तरी काय, काय आहे हे आम्ही पाहूया प्रियांनो. याचा अर्थ असा आहे, ह्या मान्याकडे किंवा ह्या मान्नाला ह्याने ह्या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं. इट इज युनिक, अद्वितीय असणारा हा मान्ना आहे. अशा प्रकारची चव त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी खाल्लेली नाहीये. अशा प्रकारचा पदार्थ त्यांनी कधी पाहिलेला नाहीये. मिसर देशामध्ये असताना आम्हाला गणनाच्या पुस्तकामध्ये त्यांचे सर्व अन्नांची यादी पाहायला मिळते. कशा प्रकारे त्यांचे अन्न आणि त्या प्रकारचे अन्न ते खायचे. परंतु ह्या मान्नाला त्यांनी कधी पाहिलेलं नाहीये, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला नाहीये, त्याला कधी चाकून पाहिलेलं नाहीये प्रियानो. आणि म्हणून जे कधी पाहिलं नाही, जे कधी ऐकलं नाही, ज्याबद्दल ज्याला कधी त्यांनी स्पर्श केला नाही, अशा त्या मान्याकडे पाहून, अशा त्या अन्नाकडे पाहून ते म्हणाले, हे आहे तरी काय, व्हॉट इट इज. है ना. किती सुंदर प्रकारे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला आठवण करून देते. ज्यावेळेस आम्ही लुकाचं शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये पाहतो, आमचा प्रभू शिष्यांसोबत तो देखील प्रवासाला निघालाय. शिष्य मोठ्या प्रवासामध्ये आहेत. कठीण प्रवास आहे. वादळ वारे भयानक प्रकारे त्या नावेवर आले, है ना. आणि कशा प्रकारे जहाज असेल, तारू असेल, हलायला लागलं, डोलू लागलं. कशा प्रकारे शिष्य घाबरले आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला जागे करून म्हणाले, प्रभू, गुरुजी, आम्ही बुडलो. आणि त्या ठिकाणी प्रभू 8वा अध्याय आणि त्या 25व्या वचनामध्ये किती सुंदर प्रकारे आम्हाला पाहायला मिळतो. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुमचा विश्वास कोठे आहे. ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण. काय सुंदर आहे. व्हॉट इज इट, हु इज इट. हा कोण आहे, हे आहे तरी काय. आम्ही कधी ह्याला असं कधी मनुष्य आम्ही पाहायला नाहीये. आमचा प्रभू येशू ख्रिस्त किती अद्वितीय आहे. ते म्हणाले, वारे आणि वादळ देखील ह्याचे ऐकतात. कशा प्रकारे तो त्या वाऱ्यांना शांत करीतो. आमच्या जीवनावर आलेल्या वादळांना कशा प्रकारे शांत करीतो. उभा राहून प्रभू किती अद्भुत प्रकारे त्या सर्व गोष्टी त्यांनी पुरवल्या प्रियानो. आज देखील आमचा प्रभू वादळांमध्ये आमच्याकरिता उभा राहतो आणि आमची गरज पूर्ण करतो. आणि ते पाहिल्यानंतर ती गरज आमच्या समोर पूर्ण झाल्यानंतर आम्ही म्हणतो, हा आहे तरी कोण. किती अद्भुत आहे. मान्ना पाहून लोक म्हणाले, हे आहे तरी काय. हे कधी त्यांनी ऐकलं नाही, पाहिलं नाही, ज्याचा कधी त्यांनी अनुभव घेतला नाही. आणि ते त्यांच्या समोर देवाने स्वर्गातून दिलं. आमचा प्रभू येशू ख्रिस्त किती अद्भुत आहे प्रियांनो, है ना. तो तर स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. आणि ज्यावेळेस तो या जगामध्ये होता, त्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचे शिष्य त्याला पाहून म्हणाले, हा आहे तरी कोण. त्याच्या जन्मामध्ये तो अद्वितीय आहे. त्याच्यासारखा कोणाचा जन्म नाही प्रियांनो. पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भधारण करून प्रियांनो ह्या जगामध्ये जो राजा, जो सनातन देव या संपूर्ण भूमंडळावर, या संपूर्ण सृष्टीमध्ये जो पुरणार नाही, तो तुमच्या आणि माझ्याकरिता त्या आईच्या उदरामध्ये कसा पुरला असेल प्रियांनो, है ना. एवढासा लहानसा बिंदू आम्ही पाहतो. त्या आईच्या उदरामध्ये आमचा ख्रिस्त कसा जन्म असाला, पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र, ज्याच्यामध्ये कधी पाप नव्हते, ज्याने कधी पाप केले नाही, त्याच्या विचारांमध्ये कधी पाप नाही प्रियांनो. त्याच्या जन्मामध्ये तो अद्वितीय आहे. आम्ही अजून ज्यावेळेस पुढं मार्काच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो प्रियांनो, त्याचे बोलणे ऐकून लोक थकीत होत.
कशा प्रकारे 12 वर्षाचा असताना प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये बसलेले असताना त्याचे आई वडील थकीत झाले. एवढेच नाही, ते गुरुजन कशा प्रकारे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. त्याची भाषा, त्याचं ज्ञान, त्याचं बोलणं, त्याची समज, त्याचं प्रौढपणा किती अद्भुत प्रकारे पवित्र शास्त्राने आमच्या समोर ठेवलेला आहे प्रियांनो. या प्रवासामध्ये लागणारा उत्तम मानना आमच्याकडे आहे. ह्या मनुष्यासारखा कधी कोणी बोलला नाही. अनेक जण येऊन बोलले त्या ठिकाणी. ज्यावेळेस प्रभूला धरण्याकरिता गेले त्यावेळेस लोक म्हणाले, ते सगळे असणारे लोक म्हणाले, आम्ही त्याला कसं पकडावं? त्याच्या बोलण्यामध्ये तो किती पवित्र आहे, त्याच्या बोलण्यामध्ये तो किती परिपूर्ण आहे. तो कधी चुकत नाही, कधी चुकीचा शब्द त्याच्या मुखातून त्यांनी कधी बाहेर पाडला नाही प्रियानो. असा असणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या जन्मामध्ये तो अद्वितीय आहे, त्याच्या जीवनामध्ये तो अद्वितीय आहे. एवढंच नाही, काल्वरीच्या वधस्तंभावर त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता आपला प्राण दिला प्रियानो. अद्वितीय मरण आहे. त्याच्यासारखा कोणी मरण पावला नाही प्रियानो. त्याच्यासारखं कधी दुःख सहन कोणी सहन करू शकत नाही. इतका अद्भुत आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. कशा प्रकारे काल्वरीच्या वधस्तंभावर लटकत असताना वचन असं सांगतं, यशया 53व्या अध्यायामध्ये, लोक त्याच्या तोंडाकडे पाहून आपली तोंडे फिरवीत, आपली नाक मुरडीत, त्याची निंदा करीत, आपले तोंड त्याच्यापासून वळवीत, जणू काय हा आमच्या दृष्टीस पडू नये, आम्ही त्याला पाहू नये, का बरं हा आमच्या समोर आलेला आहे. अशा प्रकारे लोकांनी त्याची त्या ठिकाणी गंती केली. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दुःख सहनामध्ये देखील अद्वितीय प्रियांनो. परंतु आमचा प्रभूने कधी आपलं तोंड फिरवलं नाही. लोकांनी आपली तोंड फिरवली, नाक मुरडली, परंतु आमचा प्रभू आमच्यापासून कधी आपलं तोंड फिरवत नाही. किती अद्भुत आहे ना. ज्यावेळेस 38 वर्षाची ती दुखणेकरी, 12 वर्षाची दुखणेकरी प्रियानो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रांच्या गोंड्यांना जाऊन शिवली, त्या ठिकाणी असं सांगितलंय, आणि प्रभूने वळून तिच्याकडे पाहिलं आणि तिला शोधलं प्रियानो. गर्दीमध्ये ती कुठं हरवून जाऊ नये, प्रभूने तिला वळून पाहिलं. आणि कशा प्रकारे तिने उठून सर्वांसमोर उभं राहून तिने त्या प्रभूबद्दल साक्ष दिली. आमचा प्रभू आम्हाला हरवू देत नाही. आमच्या जीवनामध्ये त्याची साक्ष कधी तो हरवू देत नाही प्रियानो. तो आम्हाला उभं करतो, आमच्याकडे वळून पाहतो प्रियानो. एवढंच नाही, ज्यावेळेस पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, त्या विस्तवाच्या आगीमध्ये त्या शेकोटीमध्ये बसलेले असताना तो ख्रिस्ताला विसरला. परंतु आम्हाला पाहायला मिळतं, ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताला नाकारलं, कोंबडा हरवला आणि प्रभूने त्याच्याकडे वळून पाहिलं. आमचा प्रभू वळून पाहतो प्रियानो. परंतु वधस्तंभावर त्याचं अद्वितीय असणारं मरण, त्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, लोक आपले तोंडे फिरवीत, आपले नाक मुरडीत प्रियानो, आणि त्या वधस्तंभाकडे पाहून कशा प्रकारे हा का बरं आमच्या दृष्टीस पडला, त्याचा अर्थ आहे. आम्ही प्रभूचे आभार मानूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हा अद्वितीय असणारा मानना प्रभू येशू ख्रिस्त यांनी आम्हाकरिता दिलेला आहे. काय आमची लायकी आहे प्रियानो, काय आमचं जीवन आहे. एक शेवटला मुद्दा पाहून आम्ही बंद करूया प्रियानो. हा मानना जो त्यांनी बोलला, हे आहे तरी काय, है ना. ज्यावेळेस हा ख्रिस्त त्या शिष्यांना समजला, त्यावेळेस योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहितो की ज्याला आम्ही पाहिलं, ज्याला आम्ही न्याहाळलं, तो जीवनाचा शब्द, तो जीवन ज्याला आम्ही स्पर्श केलं, त्या जीवनाबद्दल आम्ही साक्ष सांगतो. हो प्रियांनो, आज आम्ही देखील त्याच प्रकारचे लोक आहोत. त्या जीवनाच्या शब्दाला, त्या प्रकाशाला आम्ही रोज आमच्या जीवनामध्ये अनुभवत आहोत. आणि साक्षीदार म्हणून प्रभूने त्याने तुम्हाला आणि मला या जगामध्ये उभं केलेलं आहे. कधी पडत होता हा मानना? आम्ही एक वचन काढूया. आम्हाला अनेक वेळेस वाटतं सकाळी पडत होता, दुपारी पडत होता, परंतु एक वचन आम्हाला त्या थोर देवाची आठवण करून देते. गणनाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 11व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा मानना त्या ठिकाणी कधी पडलेला आहे. गणनाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 9वं वचन. रात्री छावणीवर दव पडले, म्हणजे त्याबरोबर माननाही पडत असे. मला माहित नाही वचनामध्ये सांगितलेलं रात्री आणि अगोदरच्या वचनांमध्ये सांगितलेले मोठ्या पहाटे, सकाळी. कदाचित मोठी पहाट असेल किंवा कदाचित रात्र असेल. नक्कीच मोठ्या पहाटे या संपूर्ण जगामध्ये अंधकार पडलेला असतो आणि आम्हाला पाहायला मिळतं कदाचित मोठी पहाट असेल, कदाचित रात्र असेल. ह्या लेखकाचा किंवा पवित्र आत्म्याचा बोलण्याचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस अंधकार होता, कदाचित सकाळी असेल, मोठी पहाट असेल, कदाचित रात्र हळूहळू हळूहळू कमी होत असेल,
परंतु वचन असं सांगतं रात्र असताना कशा प्रकारे हा मान्ना पडला. आम्हाला प्रभूची आठवण करून देते प्रियांनो, आम्हाला आमचं स्मरण करून देते. एफिसकरासपत्र 5 अध्याय आणि 8 वचनामध्ये सांगितलेले, आम्ही अंधकार होतो, आम्ही अंधकार होतो, है ना. तो जीवनाचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये आला. किती अद्भुत आहे. अंधकार, अंधकारामध्ये इस्रायल लोक रात्रीचे झोपलेली होती प्रियांनो, है ना. कशा प्रकारे झोपेच्या परिस्थितीमध्ये मनुष्य बेशुद्ध असतो. त्याचे डोळे बंद असतात, त्याचे हातपाय निष्क्रिय असतात, त्याला काही करता येत नाही, तो स्वतःसाठी करण्यास असमर्थ आहे. स्वतःचा पुरवठा तो पुरवू शकत नाही प्रियांनो. अशा रात्रीच्या परिस्थितीमध्ये दिवस आणि रात्र तुमच्या आणि माझ्यासाठी काम करणारा किती अद्भुत देव आहे प्रियांनो. मनुष्य अशक्त आहे, आम्ही दुर्बळ आहोत. या रात्रीच्या परिस्थितीमध्ये प्रियांनो, ज्यावेळेस इस्रायल लोक थकून झोपलीत, त्यावेळेस प्रभू त्यांनी स्वर्ग उघडला. कशा प्रकारे असं सांगितलेलं आहे की आम्ही स्तोत्र 78 मध्ये वाचतो, त्यांनी कशा प्रकारे स्वर्ग उघडला, आकाशाची द्वारे उघडली आणि देवदूतांचं अन्न मानना त्यांना 40 वर्ष त्यांनी देव केला. रात्री झोपलेले असणारे लोकप्रिय अशक्त आहेत, आम्ही दुर्बळ आहोत, आमच्या स्वतःसाठी आम्हाला काहीच करता येत नाही. पण आमचा प्रभू आमच्यासाठी रात्री काम करत असतो प्रिया, दिवसा आमच्यासाठी काम करत असतो. किती थोर आहे. आम्ही उठण्याच्या अगोदर आमची गरज रात्रीच प्रभू पुरवतो प्रियांनो. स्तोत्रकर्ता म्हणतो, तुम्हाला चांगली झोप देतो. काही भाषांतरामध्ये असे लिहिलेले आहेत, तुम्हाला रात्री माझी गरज पूर्ण करतो, तुम्हाला झोपेतही देतो प्रियांनो. हो, आमचा प्रभू आम्हाला देणार आहे प्रियांनो. कधीच देतो, ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे निद्रिस्त असतो, ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे निष्क्रिय, काही करू शकत नाही स्वतःसाठी, त्यावेळेस प्रभू आमची गरज पूर्ण करत असतो. या ठिकाणी जर कोणी असा असेल, आपल्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये दुःखीत असेल, असं वाटत असेल की प्रभू कुठून तुम्हाला देणार, प्रियांनो, हातपाय मारू नका, प्रभूकडे पहा. जर स्वतःहून जमत नसेल प्रियांनो, तर प्रभूकडे पहा. प्रभू देण्यास समर्थ आहे. एवढं मोठं तारण देण्याकरिता प्रभू तयार आहे प्रियांनो. किती अद्भुत आहे. अजून जर कोणाचं तारण झालेलं नसेल या ठिकाणी, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नसेल, या वचनाकडे पहा. आम्ही पूर्वी अंधकार असे होतो. अंधकार म्हणजे आम्ही निष्क्रिय असे होतो. अंधकार आम्ही स्वतःसाठी काहीच न करू शकणारे असे होतो. अंधकार आम्ही बेशुद्ध होतो. अंधकार आम्ही कशा प्रकारे प्रियांनो आम्ही आम्ही हरवलेले असे होतो. परंतु हा मानना आमच्यासाठी आला. काय सुंदर त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे. असं सांगितलेलं आहे, आणि तो दिसण्यासारखा मोत्यासारखा पांढरा शुभ्र होता. का बरं पांढरा शुभ्र? जगभर अंधकार पसरलेला आहे. ह्या अंधकाराच्या वातावरणामध्ये काय सुंदर ते पांढरं, मोत्यासारखं पांढरं त्या अंधकारामध्ये चमकलं, तरी त्या अंधकाराने त्याला ग्रासलं नाही प्रियांनो. आमचा हा प्रभू येशू ख्रिस्त किती सुंदर आहे. रात्री अंधकाराच्या परिस्थितीमध्ये वरतून पांढर शुभ्र पडताना, पांढर शुभ्र पडताना ह्यांनी पाहिलं नाही. कोणी पाहिलं? तो फक्त देव पाहत होता. आमचा प्रभू येशू ख्रिस्त किती पांढरा शुभ्र आहे, किती पवित्र आहे, किती शुद्ध आहे प्रियांनो. पांढरं काय दाखवतं? त्याच्यामध्ये दोष नाही. म्हणून तर आम्ही इब्री 7 आणि 26व्या वचनामध्ये असा प्रमुख याजक आम्हाला प्राप्त झालेला आहे, असा लाभलेला आहे, जो निर्दोष आहे, जो पवित्र आहे, जो पापापासून दूर राहणार आहे. किती सुंदर हा मानना आहे. किती सुंदर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. 40 वर्ष इस्रायल लोकांनी तो खाल्ला. ते कधी आजारी पडले नाहीत प्रियांनो. त्यांच्या पायाच्या चपला, वस्त्र कधी झिजले नाहीत. शरीरामध्ये पूर्णपणे पुरवठा, पूर्णपणे ऊर्जा देणारा हा मानना आहे. या मोठ्या प्रवासामध्ये आमचा ख्रिस्त लवकर येणार आहे. हे मानना लवकर, आणि ह्या माननाला आम्हाला दररोज खाण्याकरिता, यावर दररोज जगण्याकरिता प्रभू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करू. शेवटी त्या निर्गमाच्या पुस्तकाच्या शेवटल्या वचनांमध्ये असं सांगितलेले 16 अध्याय आणि 32 वचन, मोशे म्हणाला, परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की यातले एक उमरभर पुढल्या पिढीच्या लोकांसाठी ठेवा. पुढच्या पिढीसाठी हा ख्रिस्त मी राखून ठेवत आहे का प्रियांनो? माझ्या जीवनातून आज माझी लेकरं माझ्या ख्रिस्ताला पाहत आहेत का? पुढची पिढी प्रियांनो, पिढी भ्रष्ट होत जात आहे. भयानक प्रकारे आमचे तरुण आज माननाकडे पाहत नाही. त्यांचं लक्ष, त्यांचं लाईफस्टाईल हे संपूर्ण जगामध्ये फसलेलं आहे प्रियांनो. परंतु आम्ही वचनामधून हा ख्रिस्ताचा वाटा,
जो त्याने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, आमच्या लेकरांपर्यंत पोहोचवण्यास प्रभू आमच्या येणाऱ्या पिढीला सहाय्य करो. किती अद्वितीय असणारा मानना हे आहे तरी काय. आम्ही प्रभूचे आभार मानूया. तो मानना सर्व गौरवामध्ये त्या साक्षीपटामध्ये त्याला ठेवायला सांगितला. कायमस्वरूपी त्या ठिकाणी असणारा गौरवयुक्त असणारा आमचा ख्रिस्त, त्याबद्दल आम्ही त्या प्रभूचे आभार आणि उपकार मानतो.